नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आपल्या भेटीला येणार आहे. तर नक्की असं काय घडतं? जानकी आणि ऋषिकेश यांनी घराच्या बाहेर पडल्यानंतर आता हिम्मत काकांना ही गोष्ट कळते की जानकी आणि ऋषिकेश रणदिवेंच्या आशीर्वाद बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत आणि ते एका मंदिरात राहत आहेत. आपल्या छोट्या लेकराला घेऊन जानकी आणि ऋषिकेश दोघंही मंदिरात राहत आहेत ही गोष्ट हिम्मत काकांना समजते. आणि मग हिम्मत काका जानकी ऋषिकेशची भेट घेण्यासाठी मंदिरात जातात. तिथे गेल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश त्यांना काही सांगत नाहीत, पण हिम्मत काका ऋषिकेशला म्हणतात की ऋषी, आता तरी काका म्हणणं मला बंद कर आणि नक्की काय घडलेलं आहे ते सांग. तेव्हा जानकी सांगते की हा सगळा असा प्रकार घडलेला आहे. आणि मग त्यानंतर हिम्मत काका हे रणदिवेंच्या घरी येतात, पण ते फक्त मोकळ्या हाताने येत नाहीत, तर हातामध्ये सबळ पुरावे घेऊन येणार आहेत आणि त्यामुळं सुमित्राचे डोळे उघडणार आहेत. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे हिम्मत काकांनी नानांची जेव्हा भेट घेतलेली असते तेव्हा नानांनी हिम्मत काकांना खानाखुणा करून सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ऐश्वर्याने मला ढकललेलं आहे, पण मला आत्ता हा निर्णय घ्यावा लागत आहे. माझ्या लेकरांच्या मनात गैरसमज निर्माण झालेला आहे. त्यांच्या मनातला गैरसमज हिम्मत तू काढ, कारण काही झालं तरी माझ्या ऋषिकेशला आणि ऋषिकेशच्या लेकराला मला जिवंत पाहायचं आहे, म्हणून मला हे सगळं करावं लागत आहे. माझ्या ओवीच्या जीवाला काही होऊ नये म्हणून हे करावं लागत आहे. हे सगळं हिम्मत काकांना समजतं. आणि त्यानंतर हिम्मत काका सुमित्राकडे जातात आणि तिला एक पार्वतीचं गुपित देतात आणि त्यावेळेस सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते. आता सुमित्रा नक्की काय करणार? पुन्हा जानकी आणि ऋषिकेशला घरात आणू शकेल का? ऐश्वर्याचं सत्य तिच्यासमोर कसं येईल? कारण नानांनी ही गोष्ट तर आता हिम्मतला सांगितलेली आहे आणि आपल्या जानकी आणि ऋषिकेशला या सगळ्या गोष्टींपासून सावध राहण्याला सांगितलेलं आहे. एक मोलाचा सल्ला दिलेला आहे. हे सगळं मला का करावं लागत आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळं ऋषिकेश आणि जानकी यांच्या मनात नानांविषयी असलेला जो गैरसमज आहे त्यांना दोघांनाही वाटत होतं की नक्कीच असं काहीतरी घडलेलं आहे, ज्याच्यामुळं नानांनी हा निर्णय घेतलेला आहे तो खरा ठरलेला आहे. आणि त्यामुळं जानकी आणि ऋषिकेश यांच्या मनातला नानांचा आदर वाढलेला आहे. तर हे सगळं कसं होतं, नक्की काय काय गोष्टी घडतात, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता नानांना जेव्हा विचारलं जातं की नाना सांगा तुम्हाला कोणी ढकललेलं आहे, तेव्हा नाना सुरुवातीला ऐश्वर्याकडे बोट करतात आणि मग ऐश्वर्याकडे बोट केल्यानंतर सगळेजण पाहतच राहतात. जानकी म्हणते, बघितलं का, नानांनी ऐश्वर्याकडे बोट केलेलं आहे. पण ऐश्वर्या समोर येते आणि कांगावा करायला सुरुवात करते. ऐश्वर्या सांगू लागते की मी तुम्हाला ढकललेलं आहे, तुम्ही आठवा जरा नाना, घाबरू नका कोणाला, तुम्हाला माहिती आहे ना काय होऊ शकतं ते, असं मुद्दामच ऐश्वर्या बोलू लागते. आणि तेव्हा मात्र नानांना धक्का बसलेला असतो. नाना पाहतच राहतात. नाना पुन्हा जानकीकडे बोट दाखवतात, कारण ऐश्वर्याने त्यांना सांगितलेलं असतं जर आता सगळ्यांनी विचारलं आणि तुम्हाला कोणी ढकललं हा प्रश्न जर विचारला तर तुम्ही सर्वांच्या समोर जानकीचं नाव सांगायचं आहे, तुम्ही सर्वांच्या समोर माझं नाव सांगायचं नाही. हे ऐश्वर्यानेच नानांना बजावलेलं असतं. जर तुम्ही सर्वांच्या समोर माझं नाव सांगितलं तर ओवी आणि ऋषिकेशचे काय हाल होतील ते विचार करा. त्यांना पण मी कायमचं या ढगात पाठवू शकते, या जगातनं बाहेर पाठवू शकते. हे नानांना ती बोललेली असते. आणि नानांच्या समोर ओवीचा चेहरा येतो. आपल्या लाडक्या ओवीच्या बाबतीत काही चुकीचं घडू नये असं नानांना वाटू लागतं. आणि मग नाना सर्वांच्या समोर सांगतात की मला जानकीने ढकललेलं आहे. आणि ते एवढंही म्हणू लागतात की जानकी बाळा मला माफ कर, माझी मजबुरी आहे म्हणून मला हे सगळं करावं लागत आहे, माझी मजबुरी आहे म्हणून मला या गोष्टी सर्वांच्या समोर बोलाव्या लागत आहेत. बाळांनो, तुम्ही कोणताही गैरसमज मनात करून घेऊ नका असं नाना मनातल्या मनात बोलत असतात. कारण नाना ह्या गोष्टी सर्वांच्या समोर सांगू शकत नाहीत. त्यांना वाईट मात्र खूप वाटलेलं असतं. त्यांना कळत नसतं की या सगळ्याचा ऋषिकेश आणि जानकी काय अर्थ काढणार आहेत, त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय येणार आहे, अशा भावना नानांच्या मनात सुरू झालेल्या असतात. नाना त्याच गोष्टीचा विचार करू लागलेले असतात की माझ्या नानांच्या मनात काय असं झालं असेल की असं ते बोलत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश आणि जानकी यांना घराच्या बाहेर हकललं जातं. त्यांना सांगितलं जातं की आत्ताच्या आत्ता तुम्ही हे घर सोडायचं आहे. सुमित्रा म्हणते की अजून कोणता पुरावा हवा आहे, म्हणजे तुमच्या दोघांचा विश्वास बसणार आहे की हे सगळं जानकीनं केलं या गोष्टीवर, असं सुमित्राचं म्हणणं असतं.
आणि त्याचबरोबर सुमित्रा हे बोलत असते तेव्हा जानकीच्या काळजाला गरे पडत असतात. कसं शक्य आहे? आजपर्यंत माझ्या आईवडिलांप्रमाणे तुम्ही माझ्यासोबत होता, कारण मी अनाथ आश्रमात वाढलेली आहे. आईवडिलांचं प्रेम काय असतं तेच मला माहिती नाही. ते प्रेम या 10 वर्षात तुम्ही मला दिलं आणि मग मी असं का वागेल हा प्रश्न जानकी विचारत असते. सुमित्राने मात्र स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता तुम्ही या घराच्या बाहेर व्हायचं आहे, तुम्ही या घरामध्ये राहायचं नाही. आणि मग ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो, कारण ऑलरेडी ऐश्वर्याने तमाशा केलेला असतो. जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही माझ्याकडून मागून घ्यायचे आहे. नानांनी जे ठरवलेलं आहे त्या गोष्टींचा आपण आदर केला पाहिजे. नानांनी जे मृत्यूपत्र बनवलेलं आहे त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत असं ऐश्वर्या म्हणालेली असते. ऋषिकेशला मात्र खूप राग आलेला असतो. ऋषिकेशचं असं म्हणणं असतं की मी तुम्हाला पैसे मागून घ्यायचे आहेत, म्हणजे इतकी वाईट वेळ आली माझ्यावरती असं ऋषीला वाटत असतं. परंतु ऐश्वर्या हे सगळ्यांच्या समोर बोलत असते. पण तिथे मात्र एक मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे की सारंग मात्र ऐश्वर्याची बाजू घेतो. ऋषिकेश चिडलेला असतो आणि सुमित्रा तिथे येते आणि म्हणू लागते की बास करा, नानांची काय अवस्था झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं घडतात आणि मग ऋषिकेश आणि जानकी घराच्या बाहेर पडतात. बाहेर पडताना जानकी म्हणत असते की नको, थांबा, नको जायला असं ती बोलत असते. परंतु नानांच्या निर्णयासाठी नानांनी आता असं ठरवलंय ना तर आपल्याला असंच करावं लागणार आहे असं ऋषिकेशचं म्हणणं आहे. नानांना जर असं वाटत असेल तर आपण हेच करूया असं ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र आता नानांच्या निर्णयासाठी जानकी आणि ऋषिकेश रणदिवेंचं घर सोडून घराच्या बाहेर निघतात. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशला जानकीला खूप वाईट वाटत असतं. या सर्व गोष्टी खूप विचित्र पद्धतीने घडत आहेत. एवढं सगळं घडत आहे, या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे. आणि ऋषिकेश, जानकी, ओवी तिघांच्याही डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत असतात. आणि तशा परिस्थितीमध्ये ते तिघंही घराच्या बाहेर पडलेले असतात. आणि त्यांना तिघांनाही खूप वाईट वाटत असतं, कारण आपल्या लेकराला घेऊन आपण या घराच्या बाहेर पडत आहोत. आणि मग आता जायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न असतो. पण तरीही ते तिघंही घराच्या बाहेर पडतात. पण ओवीला घेऊन आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत याबद्दल काहीच माहिती नसतं. आणि दोघेजण वाट दिसेल तिकडे निघालेले असतात. परंतु ही बातमी आता हेमंत काकांच्या कानावरती पडते. ऋषिकेश आणि जानकी या दोघांनीही घर सोडलेलं आहे. ते रणदिवेंच्या घरातून बाहेर पडलेले आहेत. आता काहीही झालं तरी आपल्याला त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे असं हेमंत काकांना वाटत असतं. पण त्यांना ह्याही गोष्टी कळलेल्या असतात की नक्कीच अशा काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत. मग हेमंत काका त्यांच्याकडे असलेलं नानांनी दिलेलं ओरिजिनल मृत्यूपत्र आणि त्याचबरोबर पार्वतीचं मृत्यूपत्र आणि त्याचसोबत बाकीच्या गोष्टी घेतात. म्हणजे पार्वतीने ठेवलेले दागिने अशा जुन्या गोष्टी ज्या असतात त्या घेतात. आणि हेमंत काका म्हणतात की मला नानासाहेबांना भेटावं लागेल, कारण जानकी कधीच त्यांना ढकलू शकत नाही, ही गोष्ट आपल्यालाही माहिती आहे. मग नानासाहेबांनी जानकीवर आळ का घेतला आणि माझ्या ऋषीला घरापासून का बाहेर जावं लागलं, या सगळ्या गोष्टी मला शोधाव्या लागतील. त्यासाठी मला नानासाहेबांची भेट घ्यावीच लागेल असं म्हणत हेमंत काका हे जानकी आणि ऋषिकेशच्या मदतीला धावून येत ते नानासाहेबांची भेट घेण्यासाठी येतात. नानासाहेबांना भेटायला आल्यानंतर ते नानासाहेबांना भेटण्याआधी जाताना सुमित्राला म्हणतात की मी काही गोष्टी तुम्हाला देत आहे, त्या गोष्टी तुम्ही बघा आणि मला नानासाहेबांना एकट्याला भेटायचं आहे, तिथे कोणीही यायचं नाही असं स्पष्टपणे त्यांनी सुमित्राला बजावलेलं असतं. आणि मग ते नानासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत जातात. नानासाहेबांच्या खोलीत गेल्यानंतर तिथे दरवाजा बंद करून घेतला जातो. आणि हेमंत काकांना टेन्शन येतं, कारण नानासाहेब आणि हेमंत काका दोघं तिथं बोलत आहेत. हेमंत काका सर्व गोष्टी नानासाहेबांना विचारत आहेत की नक्की असं काय घडलं, अचानक तुम्ही का निर्णय घेतला, का तुम्हाला असं वाटलं की जानकीने ढकललेलं आहे, अशी कोणती गोष्ट घडली की जानकीने तुम्हाला ढकलले असं तुम्हाला वाटत आहे. पण आपली जानकी अशी कधी वागू शकेल का, काय बोलताय तुम्ही नानासाहेब. तेव्हा नानासाहेब हात जोडतात आणि हेमंत काकांना म्हणू लागतात की नाही, माझ्याकडनं चूक झालेली आहे, जानकीने मला ढकललेलं नाही, मला ढकललेलं आहे ऐश्वर्याने. पण माझी मजबुरी आहे, माझ्या लेकरांना सांभाळा, माझ्या ऋषीला आणि जानकीला कोणताही त्रास होऊ नये. हिम्मतराव, तुम्ही माझ्यासाठी एवढं करा. हे सगळं बोललं जात असतं आणि हेमंत काका हे सगळं बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे जानकी
आणि त्याचबरोबर ऋषिकेश यांच्याबद्दल नानांनी हे सगळं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे शहाणे वकिलांनी हिम्मत काकांची भेट घेतलेली असते. त्यांना सांगितलेलं असतं की मृत्यूपत्राचा गोंधळ झालेला आहे. हिम्मत काकांनी त्यांचं मृत्यूपत्र आणलेलं असतं आणि ते मृत्यूपत्र दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी हिम्मत काकांनी ते मृत्यूपत्र त्याची ओरिजिनल कॉपी घरी ठेवलेली असते आणि जी कॉपी आणलेली असते ती झेरॉक्स कॉपी आणलेली असते आणि ती दिलेली असते. कारण काही करून ओरिजिनल मृत्यूपत्र जर आपण इथं दिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण आधीच एवढा मृत्यूपत्रामुळे मध्ये गोंधळ घातलेला आहे. आणखी गोंधळ नको म्हणून हिम्मत काकांनी काळजीपूर्वक हा निर्णय घेतलेला असतो आणि त्यांनी ते मृत्यूपत्र नानांचं, त्याचबरोबर पार्वतीची चिठ्ठी, पार्वतीचे दागिने या सर्व गोष्टी सुमित्राला दिलेल्या असतात आणि मग ते नानांची भेट द्यायला गेलेले असतात. तेव्हा नानांनी सांगितलेलं असतं की माझ्या ओवीला मारून टाकण्याची धमकी मला दिलेली आहे, म्हणून मला हे सगळं करावं लागलं, मला जानकीचं नाव घ्यावं लागलं. तुम्ही काही करून आपल्या लेकरांना एकटे पडू देऊ नका, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. काही झालं तरी माझ्या ऋषिकेश आणि जानकीला सांभाळा, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि नाना हे जेव्हा सांगतात तेव्हा हिम्मतरावांनाही कळत नाही की नाना जे काय बोलत आहेत नक्की काय आहे ते, हा प्रश्न पडलेला असतो. आणि नानांनी हे सर्व सांगितल्यामुळं जानकी आणि त्याचबरोबर ऋषिकेश आता यांच्या मनातील गैरसमज दूर होणार असतात. त्यांच्या मनात जे नानासाहेबांबद्दल आडी निर्माण झालेली असते किंवा आपले नाना आपल्याशी असे का वागलेले आहेत हा प्रश्न जानकीला पडलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर जानकीला मिळालेलं असतं. कारण आपल्या ओवीचा जीव वाचवण्यासाठी नाना हे सगळं बोललेले आहेत हे हिम्मत काका येऊन जानकीला सांगणार असतात. त्याचबरोबर आणखी महत्त्वाच्या गोष्टी घडणार असतात. त्या म्हणजे नानासाहेबांनी आता जी प्रॉपर्टी आहे त्याचं मृत्यूपत्र बनवलेलं आहे ते आता सुमित्राच्या समोर आलेलं असतं आणि सुमित्राला कळलेलं असतं की नानासाहेबांनी त्या मृत्यूपत्रामध्ये काय केलेलं आहे. नानासाहेबांनी हे घर ऋषिकेशच्या नावावर केलेलं आहे. त्याचबरोबर कंपनीतला 50% हिस्सा हा ऋषीला दिलेला आहे आणि राहिलेल्या 50%मध्ये त्यांनी बाकीच्या आपल्या 3 मुलांची नावं टाकलेली आहेत. म्हणजे जेव्हा सावत्र भावंड असतात तेव्हा कायद्यानुसार जो नियम असतो त्या नियमानुसार मृत्यूपत्र बनवलेलं असतं आणि त्याचबरोबर सुमित्राचं मृत्यूपत्र दिलेलं असतं. आणि त्याच्यामुळं आता इकडे सुमित्राला कळलेलं असतं की ही जी सगळी प्रॉपर्टी आहे ती पार्वतीची आहे, त्या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त ऋषिकेशचा अधिकार आहे. आणि आत्ता आपण जानकी ऋषिकेश बरोबर जे वागलेलो आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे आता सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या चिठ्ठीमध्ये तिनं लिहिलेलं असतं की हे दागिने मी सुमित्राला द्या म्हणून सांगत आहे. कारण काहीही झालं तरी हे जे दागिने आहेत ते माझे आहेत, पण सुमित्राला जेव्हा आपली मुलं मोठी होतील, ती आपला मुलगा आणि तिची मुलं मोठी होतील तेव्हा तुम्ही द्या. ते दागिने कोणाला द्यायचं ते स्वतः सुमित्रा ठरवेल, तो अधिकार मी तिला देत आहे. आणि पार्वतीच्या मृत्यूपत्रानुसार ही प्रॉपर्टी कोणाला द्यायची या संबंधीचा सगळा अधिकार त्यांनी पार्वतीने ऋषिकेश आणि नानासाहेबांना दिलेला असतो. आणि आता ऋषिकेश आणि नानासाहेबच ठरवणार असतात की या प्रॉपर्टीमधला कोणता हिस्सा कुणाला द्यायचा आहे. आणि ते ऋषिकेशलाच प्रॉपर्टीमधून बेदखल केलेलं असतं. या गोष्टीचं सुमित्राला खूप वाईट वाटू लागतं आणि सुमित्रा आता विचार करते की काहीही झालं तरी मला ऋषिकेशला पुन्हा आणायचं आहे, पुन्हा मिळवायचं आहे. म्हणून ती ऋषिकेशला भेटायला जायचा निर्णय घेते. कारण यामध्ये काहीतरी कुठंतरी कारस्थान आहे. आणि इकडे जेव्हा हिम्मत काका असतात ते तिच्याकडे येतात आणि तिला सांगू लागतात की तुम्हाला जे वाटतंय ते सगळं खरं नाही, जे दिसतंय तेच खरं नाही. कधीतरी मनाचा विचार करा, तुम्हाला असं वाटतं का आपली जानकी अशी वागू शकते? त्यामुळं तुम्ही विचार करा, कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे. जेव्हा तुमच्या हातामध्ये माझ्या पार्वतीनं तिचं लेकरू दिलं होतं तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं सुमित्रा वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना? आणि तरीही तुम्ही आत्ता त्याला घराच्या बाहेर काढलेलं आहे. तुम्ही कधीही विचार केला नाही की जानकी अशी वागू शकते का? 10 वर्ष जानकी कधी चुकीचं वागली नाही, तर जानकी आज का चुकीचं वागेल हा विचार तुमच्या डोक्यात आला नाही का? हा प्रश्न हिम्मत काकांनी विचारलेला असतो. आणि तेव्हा मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते आणि सुमित्रा विचार करू लागते, काहीही झालं
तरी जानकी असं वागू शकत नाही हे तिच्याही लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिलाही कळलेलं असतं की आपण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलेला आहे, म्हणून आज आपल्यावर एवढी वाईट वेळ आलेली आहे हे तिच्याही लक्षात आलेलं असतं. आणि हिम्मत काकांनी नंतर येऊन जानकीची भेट घेतलेली असते. जानकीला सांगितलेलं असतं की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. मी नानासाहेबांची भेट घेतलेली आहे, नानासाहेबांच्या बाबतीत चुकीची गोष्ट घडलेली आहे म्हणून हे सगळं घडत आहे, कारण त्यांना तसं धमकवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं नानासाहेबांनी हा सगळा निर्णय घेतलेला होता. नानासाहेबांबद्दल कोणताही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. मी नानासाहेबांची भेट घेऊन आलेलो आहे. लवकरच नानासाहेब बरे होतील आणि जेव्हा ते बरे होतील तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. हे सगळं हिम्मत काकांनी येऊन जानकीला सांगितलेलं असतं. आणि जानकी हिच्या जीव भांड्यात पडतो, कारण तिला वाईट वाटत असतं की आपल्याच घरातली माणसं आपल्या विरोधात वागत आहेत, आपल्याशी चुकीचं वागत आहेत. या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं. आणि फायनली आता जानकीला कळलेलं असतं की नानासाहेबांनी हे सगळं का केलेलं आहे. त्याचबरोबर सुमित्राला पण या गोष्टी कळलेल्या असतात आणि सुमित्राच्याही लक्षात आलेलं असतं की काय झालेलं आहे. म्हणूनच सुमित्रा आता खूपच डिस्टर्ब होते. तिला वाटू लागतं की मी आपल्या जानकी आणि ऋषिकेशच्या बाबतीत चुकीचा विचार केलेला आहे, असा विचार सुमित्राच्याही डोक्यात येऊ लागतो. आणि सुमित्रा विचार करू लागते की काहीही झालं तरी मला आत्ता विचार करायला लागणार आहे की मी नानासाहेबांची बाजू घेतलेली तर आहे, परंतु नानासाहेबांच्या बाबतीत आता त्यांच्याच मुलांच्या बाबतीत मी दुजाभाव केलेला आहे, एकाला सावत्रपणाची वागणूक दिलेली आहे आणि सगळी प्रॉपर्टी मी माझ्या मुलांच्या नावावर झालेली आहे. तरीही मी ऋषिकेशवर त्याच्या बाबतीत जराही विचार केलेला नाही आणि त्याच्या आईने तर हे सगळं स्वतःचं आहे आणि तरीही आपण तिच्याच मुलाला घराच्या बाहेर काढलेलं आहे. आता ज्या घरामध्ये आम्ही राहत आहोत ते घर ऋषिकेशच्या आईचं आहे आणि तोच घराच्या बाहेर पडलेला आहे. हे दुःख सुमित्राला खूपच त्रास देऊ लागतं. आणि हिम्मत काकांच्या येण्यामुळे खूपच मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत, खूपच मोठ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे. आणि फायनली सगळ्यांच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.